आजच्या टॉपिकचं नाव आहे मरणभय. ध्यानात मी पुन्हा एक नवीन आश्चर्य पाहिले. ध्यान करता करता ध्यान करता 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 अशी एक स्थिती अनुभवाला येई की ज्या स्थितीत माझी दृष्टी ऊर्ध्व होऊन जाई. वरच्या आणि खालच्या दोन्ही पापण्या वर खेचल्या जात. दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या वर सहस्त्रदलाच्या मध्यभागी असणाऱ्या नीलबिंदूकडे आकृष्ट होऊन जात. मग ध्यानात मान थोडी वर उचलली जाई. डोळे तिकडेच खेचले जात. सहस्रारात एक अव्यक्त तेजोगोल आहे. त्याचे मी आधीच वर्णन केलेले आहे. एक दिवशी त्याचे तेज प्रगट झाले आणि सहस्र सूर्याचीच नव्हे तर कोटी सूर्याची प्रभा तिथं सर्वत्र पसरली. ते तेज इतके प्रखर होते की ते सहन करणे मला शक्यच नव्हते. माझा धीर खचला. ध्यान विसर्जन करणे माझ्या हाती राहिले नाही. आसनातूनही मी स्वतः उठू शकत नव्हतो. आसनही पराधीन झाले होते. डोळ्यांची उघडझाप करणेही माझ्या हाती राहिले नव्हते. त्या तेजाने मला आपल्याकडे खेचून घेतले. ते तेज पाहता पाहता मी मूर्छित झालो. थोडीशी शुद्ध आल्याबरोबर हे भगवती, हे सद्गुरुनाथ, मला वाचवा असे म्हणून त्यांना हाका मारू लागलो. कारण मला मृत्यूचे भय वाटत होते. श्वास रोखला गेला होता. मन स्तब्ध झाले होते. माझा प्राण जातो आहे असे वाटू लागले. हे भगवान, हे सद्गुरू, अशा हाका मारता मारता ओम ओम उच्चारता शरीरावरचा माझा ताबा सुटला. मनुष्य मरताना तोंड वासून हात पाय पसरून मुखाने जो एक प्रकारचा विचित्र आवाज करतो तसा आवाज करून मी खाली पडलो. खाली पडताच एका क्षणात मूत्रविसर्जन झाले. त्यामुळे माझा शरीरावरचा ताबा पूर्ण नष्ट झाला आहे हे मी समजून चुकलो. त्या विचित्र मूर्छावस्थेत मी काही वेळ पडून राहिलो. मग दीड तासानंतर मनुष्य झोपेतून जागा व्हावा तसा शुद्धीवर आलो आणि मला हसूच लोटले. मी म्हटले, अरे आत्ता मी मरून गेलो होतो आणि पुन्हा जिवंत झालो. मोठ्या शांतीने, प्रेमाने आणि आनंदाने उठून बसलो. त्या अव्यक्त तेजाच्या कोटी सूर्य समप्रभ दर्शनानेच मला मृत्यूचा अनुभव आला होता. मी खूप घाबरलो होतो. या अनुभूतीमुळे मृत्यू म्हणजे काय ते अनुभवाला आले. मृत्यूचे केवळ असेच स्वरूप असते हे समजून चुकलो. तो दिव्य अव्यक्त तेजोगोल दृष्टीस पडताच माझी भीती नष्ट झाली आणि मी निर्भय झालो. हीच जीवदशेतून होणाऱ्या मुक्तीची स्थिती असते. त्या क्षणापासून माझे धैर्य अतिशय वाढले आहे आणि भीती म्हणजे काय ते सुद्धा आता मला समजत नाही. कोणाचीच भीती वाटत नाही. पुढे काय होईल याची चिंता राहिलेली नाही. कोण काय करेल याचा विचारही मनात येत नाही. अंतर्यामी जिथून भय निर्माण होते ते माझे भयाचे स्थानच नष्ट झाले आहे. मला पूर्ण निर्भयता प्राप्त झाली आहे. आता इथं ते सांगतायत की त्यांच्या अंतरी जे ध्यान दृढ होऊ लागलं तर त्यांना नीलबिंदू हा दिसत आहे आणि त्याचबरोबरीने त्यांना एक तेजप्रकाश आतमध्ये दिसतोय. तेजाचा गोल दिसतोय आणि त्याच तेजाच्या गोलातून त्यांना पुढे कोटी सूर्याची जी प्रभा असेल, म्हणजे एक सूर्य नाही तर इथे ते सांगतायत की कोटी सूर्य समप्रभा म्हणजे अनंत सूर्य असतील. कोटी सूर्याची जी तेज असेल तेवढं तेज त्यांना ते दिसलं त्या प्रकाशाच्या गोलामध्ये. आणि आता आपल्याला साधं आपण सूर्याकडे पाहतो, जो आपला सूर्य आहे, तर त्या सूर्याकडे आपण पाहिल्यानंतर त्याची जी प्रखरता आहे, उष्णता आहे, ती आपल्याला सहन होत नाही जेव्हा एकदम तीव्र सूर्य असतो तेव्हा. आणि इथे त्यांच्या मस्तकामध्ये जेव्हा तो तेजाचा प्रकाश पुंज आहे गोल, तोच कोटी सूर्याची जी प्रभा असेल, जे तेज असेल ते दाखवलंय, तर काय होईल अवस्था. तर म्हणजे तो प्रकाश गोलक त्यातनं त्यांना कोटी सूर्याची प्रभा ही त्यांना दिसते आणि ती दिसल्याबरोबर ते पूर्णतः ते घाबरून गेले आणि त्यांना मृत्यूचा अनुभूती झाली आणि हे ते सांगतात. आता इथे आपणाला लक्षात येऊ शकतं की
ज्ञानेश्वरीमध्ये पण आपण वाचलं की माऊलींच्या पण ओव्या आहेत आणि की सूर्य आणि चंद्राविषयीच्या ओव्या आहेत की सूर्य पण मीच आहे, माझ्यातूनच निर्माण झालेला आहे. म्हणजे हे भगवंताची शक्ती, परमात्मा शक्ती जी आहे ती, त्या शक्तीतनं हा दिसणारा सूर्य, आणि असे एकच सूर्य नाही तर असे अनंत सूर्य आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत, हे सर्व तारांगण, हे सर्व माझ्यातून निर्माण झालेलं आहे असं माऊलींनी आणि भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर जे परमात्म तत्व जे दिसत नाही त्यातनं एवढी निर्मिती होते, एवढ्या तेजाची, आणि बरोबर त्याच पद्धतीने आपल्या अंतरी असलेला जो नीलबिंदू आणि त्यानंतर जे आपल्या अंतरी सहस्रारामध्ये पण असं प्रकाशाचा तेज गोलक आहे, आणि तिथे त्या पद्धतीने सूर्यासारखी एक सूर्य नाही तर अनेक सूर्यांची तेज त्यामध्ये आहे, तेवढी क्षमता असलेला तो तेजोगोल आहे. ह्यातनं खूप मोठा आहे गोष्ट ही की ती अनुभूती त्यांनी घेतली आपल्याच अंतरी. म्हणजे जे विश्वात आहे, पिंडी ते ब्रह्मांडी, जे विश्वात आहे ते या पिंडामध्ये त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आता पुढचं टॉपिक आहे सतचिन्मय निलिमा. सतचिन्मय निलिमा, आणि ही जी अनुभूती आली त्यांना, कोटी सूर्यांची प्रभा दिसली आणि त्यामध्ये त्यांना वाटलं आपण म्हणजे आपला मृत्यूच झाला, आणि पुन्हा मग जेव्हा ती कोटी सूर्याची प्रभा जाऊन मूळ स्वरूप जे तो तेजोगोलक दिसला, तेव्हा ते हायसे झाले आणि तेव्हा ते शुद्धीत आले, आणि मग ते निर्भय झाले, कायमचेच निर्भय झाले या अनुभवानंतर, हेही ते सांगतात. आता पुढचा टॉपिक आहे सतचिन्मय निलिमा. माझ्या अंतर्यामी आता स्वयमात्मनुभूती प्रगट होऊ लागली. पूर्वी देहोहम असे स्फुरण होत असे, ते बदलून आता शिवोहमचे स्फुरण आपोआप होऊ लागले. आनंदाची मस्ती ही आणखी वाढली. तो सगुण नील पुरुष, त्याने दिलेला आशीर्वाद, तो माझ्या अंतर्यामी वास करीत असूनही तोच मी, या भावाचे स्फुरण, या सर्व आठवणी अधिक प्रकर्षाने होऊ लागल्या. नादाच्या ध्वनीची मस्ती, सर्वांग व्यापून राहिलेल्या प्रेमाची उत्कटता आणि त्या अव्यक्त तेजोगोलाच्या दर्शनाने भीती नष्ट झाल्याची स्मृती, या सर्वांमुळे निर्माण होणाऱ्या आनंदात मी झुलत होतो. ध्यान आणखी वाढले, आत्मानुभव वाढू लागला, तरीसुद्धा अंतर्मन म्हणे अजून पुढे काहीतरी बाकी आहे. मी तर अभावच अनुभवत होतो, परंतु आता इलाज नव्हता. एकमात्र अंतर्शक्ती रूप श्री गुरुदेवांना अनन्य शरण गेल्याशिवाय या अभावाची पूर्ती होणे शक्य नव्हते. तरी पण ध्यान करीत राहिलो. रोज तो दिव्य तेजोगोल आणि त्याच्या खाली नीलबिंदू पाहत होतो आणि मेघनाद ऐकत होतो, अशी माझी ध्यानाची अवस्था होती. आता इथे जणू काही म्हणजे विश्वामध्ये जे परमात्मा तत्व आहे आणि त्यातनं निर्माण झालेला सूर्य आणि सर्व तारामंडल, जणू काही तसंच आपल्या मस्तकामध्ये सुद्धा नीलबिंदू म्हणजे परमात्म तत्व, आत्मतत्व आहे ते, आणि एक तेजोगोलक पण आहे सूर्यासमान, हे आहे ते. हे जणू काही तसंच एक जे बाहेर आहे तेच आपल्या अंतरी आहे, तेच आपल्या पूर्ण पिंडामध्ये आहे, आपल्या ह्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये आहे, पहिल्या पाकळीत आहे, हे इथे स्पष्ट होते. आता इथे सांगतायत की एकमात्र अंतर्शक्तीरूप श्री गुरुदेवांना अनन्य शरण गेल्याशिवाय त्या अभावाची पूर्ती होणे शक्य नव्हते. तरी पण ध्यान करीत राहिलो. रोज तो दिव्य तेजोगोल आणि त्याच्या खाली नीलबिंदू पाहत होतो आणि मेघनाद ऐकत होतो, अशी माझी ध्यानाची अवस्था होती. कधी कधी त्या सर्वज्ञ महापुरुषाचे, नीलेश्वराचे विद्युत वेगाने दर्शन होई. ध्यानही वाढत होते. आता तो माझा अंतरात्माच आहे आणि त्याचाच प्रकाश साऱ्या विश्वात पसरला आहे, हा भाव दिवसेंदिवस दृढ होऊ लागला. तो अंतरात्मा दृष्टीस पडला नाही तर त्या नीलपुरुषाच्या दर्शनात मला माझ्या अंतरात्म्याचे दर्शन होई, जो सर्वांच्या अंतर्यामी वास करून साऱ्या विश्वाला व्यापून सर्वांना क्रियाशील बनवत असतो, जो पूर्ण
एकमेवा द्वितीयम असूनही द्वैत रूपाने पण भेदरहित राहून अनंत रूपांनी स्फुरत असतो, जो एकातून अनेक आणि अनेकांतून एक होऊन अखंड विलास करीत असतो, तोच माझा नीलमय अंतरात्मा आहे. हे ज्ञान भगवान श्री नित्यानंदांच्या कृपाप्रसादाने मला होऊ लागले. तोच श्रीमद भागवतात वर्णन केलेला सच्चिन्मय निलिमारूप श्रीकृष्ण होय. तो श्रीमद भागवताचे लक्ष आहे. तो सच्चिन्मय निलिमा गोपीजनांचा प्राण आहे. तो निलिमा योगीजनांचा आत्मा आहे. अंतर्यामीची ही सच्चित निलिमा ज्ञानीजनांचे सोहम ब्रह्म आहे. तो निलिमाच भक्तांचा प्रेमरस वाढविणारा आराध्य इष्टदेव आहे. तोच सच्चिन्मय निलिमा सिद्ध विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची पारमेश्वरी अनुग्राहिका शक्ती आहे. याचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परब्रह्म परमेश्वरातच हे जग भासत असते. हे तत्व आकलन होत नाही. याचे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परब्रह्म परमेश्वरातच हे जग भासत असते. हे तत्व आकलन होत नाही. परंतु पराशक्ती कुंडलिनीचा विकास होऊन त्याचे फलस्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे जग परब्रह्म रूपात विलसत आहे असे दिसू लागते. ज्याचा अनुग्रह झाल्यावर माया देखील महेश्वर रूप होऊन जाते, तोच माझा अंतरनिलेश्वरी रूप आत्मा आहे असे ज्ञान मला स्फुरू लागले. ज्याचा अनुग्रह झाल्यावर माया देखील महेश्वर रूप होऊन जाते, तोच माझा अंतरनिलेश्वरी रूप आत्मा आहे असे ज्ञान मला स्फुरू लागले. ज्या नीलाची ज्योत संपूर्ण विश्व व्यापून राहिली आहे, जो सर्वांचा परमशुद्ध साक्षी आहे, जो कुटस्थ भूमा ध्रुव आहे, सत्य आहे, ज्या निलिम्यामुळे मला ज्ञान प्राप्त झाले, तो निलिमाच माझा आत्मा आहे असे ज्ञान मला होऊ लागले. ज्यामुळे सूर्याला मेघ झाकू शकत ज्याप्रमाणे सूर्याला मेघ झाकू शकत नाहीत, परंतु प्रकट असूनही तो आंधळ्याला दिसू शकत नाही, त्याप्रमाणे जो निलिमा सर्वांचा द्रष्टा आहे, जो प्रगट असला तरी त्याचे दर्शन गुरुकृपेशिवाय होऊ शकत नाही, जो क्षणात गुप्त आणि क्षणात प्रगट होतो, जो गुप्त असला तरी प्रगटच आहे, तो माझा आत्मा आहे, हे ज्ञान अंतर्यामी दृढतापूर्वक होऊ लागले. जो माझा योगक्षेम वाहतो, पूर्वजांचे ज्ञान आणि भविष्यकाळी भेटणाऱ्यांचा परिचय असे ज्याचे स्वरूप आहे, ज्याच्या कृपा ज्ञानाने प्रपंचाचा पूर्ण लय होतो, तोच माझा सच्चिदानंद आहे असा विश्वास वाढू लागला. जो प्रकाशाचाही प्रकाशक आहे, जड वस्तूंतही जो प्रकाशित झाला आहे, ज्याचे ज्ञान झाल्याशिवाय सर्व ज्ञान अपूर्ण आहे, ज्याला जाणल्यानंतर सर्व काही समजू लागते, तोच श्री गुरु नित्यानंद कृपारूपी निलिमा आहे अशी अंतस्फूर्ती दृढतापूर्वक नित्य उदित होऊ लागली. ही दृढता जितकी वाढू लागे तितकेच अजून थोडे बाकी आहे असे सूक्ष्म ज्ञानही होत राहील. ध्यानाबरोबरच हे सगळं वाचल्यानंतर ज्ञानही वाढवू लागली आणि वाचताना सुद्धा वरून जाते असंच होईल. आपण सोपं करून घेऊयात. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना जो अनुभव आला, नीलपुरुषाचा अनुभव आला. आता जेव्हा नीलबिंदूचा अनुभव आला त्यांना, तर नीलबिंदू म्हणजेच आत्मतत्व, आणि ते जेव्हा म्हणजे ते त्यांना जाणवलं की ते माझं आत्मतत्व आहे, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला, आत्म्याला ते पाहू शकले. आता त्या दिवशी पण मी म्हटलं की माझ्या शरीरातून जो मी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता की ती शक्ती बाहेर पडली, परंतु मला काळ्या स्वरूपात तो प्रकाश असा प्रकाश म्हणजे बाहेर पडताना दिसला. तिथे आत्मस्वरूप दर्शन झालेलं नव्हतं, पण आपण आत्मा आहे असं मानतो किंवा परमात्मा आहे असं मानतो, आणि आहेच आहे ते, पण आपल्याला प्रत्यक्षात जसं आपण आता एकमेकांना पाहतोय
तसं आपणाला आत्म्याचं दर्शन नाही आहे, भगवंताचं दर्शन तसं नाही आहे. तर इथं बाबा मुक्तानंदांनी आत्मअनुभूती घेतली, आत्मसाक्षात्कार त्यांना झाला आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा त्यांना जाणवलं की अजून काही अपूर्ण आहे. आणि मग तिथे सांगितलं गेलं की त्यांना महान विभूतींनी सांगितलं की ह्या नीलबिंदूमध्ये म्हणजे त्या आत्मतत्वात प्रवेश होणं, त्या नीलबिंदूत प्रवेश होईल तेव्हा तुला तो अजून तुझा बाकी आहे. आणि मग तो नीलबिंदूतला प्रवेश म्हणजेच तो नीलपुरुष समोर आला. आणि तो नीलपुरुष जो समोर आला तर त्या नीलपुरुषाने म्हणजे ते नीलबिंदू आहे ते त्यांच्या समोर बाहेर प्रकट झालं आणि त्या बिंदूतून तो नीलपुरुष निर्माण झाला आणि तो तेजोपुंज नीलपुरुष निर्माण झाला. आणि त्या नीलपुरुषामध्ये म्हणजे ते आत्मतत्वच दाखवलं ते की तेजपुंज आत्मतत्वाचं सगुण पुरुष असा निर्माण झाला, प्रकाशाचा पुरुष. आणि त्या प्रकाशाच्या पुरुषातला प्रत्येक प्रकाश किरण आहे ते प्रत्येक त्याच्यामध्ये सामर्थ्य होतं, त्याच्या अंगामध्ये प्रत्येक सामर्थ्य होतं. आणि तेच म्हणजे आत्मासो परमात्मा ही अनुभूती त्यांना आली की जे आपण सोहम हमसा शिवोहम ते तत्व त्यांना त्याची अनुभूती आली की आत्मा हा परमात्म्याचा पूर्ण अंश आहे, ही अनुभूती त्यांना दिली गेली. असं आहे. नाही तर फक्त म्हणूनच इथे फक्त आत्मस्वरूपात आपण बघितलं असतं तर आत्मस्वरूप म्हणजे नक्की काय आहे, तर नक्की हे आहे की जे नीलपुरुष दाखवला गेला की त्याचं एवढं सामर्थ्य आहे. जे आपल्याला ज्ञानेश्वरी वाचतो किंवा भगवद्गीता वाचतो किंवा अजून काही ग्रंथ असतील तिथे वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं परमात्म्याची ती शक्ती आहे, पण ते आणि मी वेगळं आहे हेच आपल्याला वाटतं. आणि पण ती शक्ती माझ्या अंतरी अशा पद्धतीने आहे ह्याचा पूर्ण साक्षात्कार समोर जसं आपण एकमेकांना बघतोय तसं त्यांनी आत्मतत्व पण पाहिलं. आणि हेच आत्मतत्व भगवंताचं तत्व आहे आणि ते किती शक्तिशाली आहे हे सुद्धा अनुभूती त्यांनी नीलपुरुषाच्या रूपातनं घेतली. तर हे इथे सांगत आहेत. आणि त्यांना लक्षात आलं की आत्मा सो परमात्मा, मीच शिवोहम आहे आणि सोहम हमसा म्हणजे मी ते मी, ही अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष घेतली. आपण एरवी मांडतो आणि आता आपणाला बाबा मुक्तानंदांमुळे जे आपण ग्रंथ वाचू, इतरही ग्रंथ अभ्यास होईल समजा, तर त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला लक्षात येईल की नाही हे प्रत्यक्ष या लोकांनी पाहिलेलं आहे, ही प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी घेतलेली आहे. ह्यातलं पूर्ण अनुभूतीचं हे शास्त्र आहे. असंच लिहिलेलं नाही आहे किंवा असंच कल्पनेने लिहिलेलं नाही आहे, तर त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. तर इथे ते सांगत आहेत की मग आत्मा सो परमात्मा आणि तेच अनुग्रहाची शक्तीसुद्धा तीच आहे. तर हे सांगत आहेत. आता पुढचं आहे की ज्ञानोदय. पुढचा टॉपिक आहे ज्ञानोदय. ध्यानोत्तर विचार करीत बसलो की वेदांताचे लक्ष कोणते ते ध्यानी येऊ लागले. वेदांत्यांना द्रष्टाभावाने निर्विकार रूपात जे दृष्टिगोचर होते, ज्याचा शोध घेता अत्यंत सूक्ष्म बुद्धीही स्वतःला हरवून बसते आणि ज्याच्यात बुद्धिवृत्तीचा लय होणे हीच वेदांताची प्राप्ती आहे, ते सत्य मला ध्यानात अगदी सहज समजू लागले. मनुष्याच्या जागृतावस्थेत जो जागृतावस्थेपासून दूर राहून जागृतीचा सर्व प्रपंच इदम म्हणून पाहतो, स्वप्नात मनुष्य निद्राधीन झाल्यावर जो झोपी न जाता जागृत राहतो आणि जागृत राहून मन आणि इंद्रियातीत होऊन स्वप्नातला सारा प्रपंच इदम म्हणून जाणतो, जो गाढ सुषुप्तीत घनघोर अंधकारात काहीही दृष्टीस न पडले तरी प्रकाशमान होऊन तेथील अभावाला पाहत असतो, तोच ध्यानाचे लक्ष परमनिर्विकार आत्मा आहे असे ज्ञान मला होऊ लागले. जो डोळ्यात बसून रूपावलोकन करतो, जो कर्णगोलकात राहून सर्व शब्दांचा अर्थ प्रत्येक इंद्रियांना समजावून देतो, जो प्राण आणि अपान यांना गती देऊन आपण मात्र मध्यसंधीत निर्विकार स्थितीत स्थिर राहतो, तो साक्षी आत्मा वेदांताचे लक्ष आहे असे ज्ञान अंतरात सहज होऊन जाते. मानव मी
खाल्ले, मी प्यालो, मी घेतले, मी दिले असे अज्ञानामुळे म्हणत असतो. परंतु कुटस्थ साक्षी अंतरात्माच सर्वांचा भोगता आहे आणि तोच ब्रह्म आहे असा बोध झाल्यानंतर रडत ओरडत येणारे अनेक प्रकारचे संसारी लोक खरे बोलतात की खोटे बोलतात असा विचार मनात येऊ लागला. जो अंतरात्मा माझ्यात आहे तोच त्यांच्यातही आहे असा विचार मला स्फुरू लागला. एखादा चित्रकार एकाच पटलावर एकाच रंगाने एकाच तुलिकेने एकाच संकल्पाने अनेक चित्रे रंगवतो. पण चित्रे अनेक असली तरी पटल एक, रंग एक, संकल्प एक आणि चित्रकारही एकच असतो. त्याचप्रमाणे या विश्वात भिन्न भिन्न रूपांनी भिन्न भिन्न रंगांत अनेक प्रकार दृष्टीस पडले तरी ते एकच आहेत. म्हणजे भिन्नतेतही अभिन्नता आहे असे ज्ञान होऊ लागले. अशा प्रकारे ज्ञानाची अनुभूती रोज रोज वाढू लागली. परंतु त्यामुळे ध्यान मात्र खुंटत नसे. ध्यानात शिथिलता आली नाही. ध्यानाबरोबर ऊर्ध्वदृष्टी सहस्त्रदलात केंद्रित होऊ लागली. दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या सहस्त्रदलात खेचल्या जाऊ लागल्या. खेचता खेचता एक नवीन घटना घडली. ही घटना कथन करताच येत नाही, तरी पण ती मी आता कशी सांगू शकतो आहे ते काही समजत नाही. आता माझे प्रिय प्रोफेसर जैन लिहित आहेत, अस्तु व्हायचे ते होणारच, हरीची इच्छा असेल तसे होत असते. सबही नचावत राम गोसाई ही सत्य गोष्ट आहे. आता ते सांगतायत की इथे ते सांगतायत ज्ञानोदय सांगतायत. आता आपणाला मरणभय हे सांगितलं, तिथे कोटी सूर्याची प्रभा त्यांना दिसली. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे, दुसरा टॉपिक जो होता, एक मिनिट, दुसरा टॉपिक होता सच्चिन्मय निलिमा. तर म्हणजे आत्मा सो परमात्मा ते तत्वच मी आहे आणि तीच अनुग्रहाची शक्तीसुद्धा तीच आहे. आणि त्यानंतर आता ज्ञानोदय आहे. तर आता त्यांना ज्ञान झालं हे की मी म्हणजे आत्मतत्व आहे आणि माझ्यासारखंच आत्मतत्व प्रत्येकामध्ये आहे आणि ते आत्मतत्व असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीचा भोग हा होतो, आपल्याकडून घेतला जातो. तर हे दिसलं आणि जसं माझ्यात आहे तसंच सर्वांमध्ये आहे. आणि दुसरं गोष्ट जाणवली की आत्मा सो परमात्मा आणि ते भगवंताचंच तत्व, त्याचीच पूर्ण शक्ती असलेलं तत्व हे आत्मतत्वामध्ये आहे. म्हणजे ते एकच आहे. आणि इथे त्यासाठी खूप सुंदर उदाहरण दिलं आहे की परमात्मा शक्तीनेच हे संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येक 84 लाख जीवयोनीमध्ये प्रत्येकामध्ये ते तत्व सामावलेलं आहे. आणि ते तत्व वेगवेगळ्या आकारांमध्ये तेच आत्मतत्व, तीच भगवंताची शक्ती सामावलेली आहे. आणि ती आकार वेगवेगळे असल्यामुळे भेद झाले, मानवात भेद झाला, वेगवेगळ्या प्रजाती आपण बघतो, वेगवेगळ्या योनी बघतो की मनुष्य योनी, मग कुत्रा, मांजर, प्राणी, मासे, पशु, पक्षी, वनस्पती ह्या योनी, हे प्रकार हे झाले. परंतु त्याच्या आतमध्ये असलेलं भगवंताचं चैतन्य एक आहे. आणि यासाठी सुंदर उदाहरण दिलं आहे की एखादा पडदा आहे, एखादा असा मोठा आणि कागदी किंवा कापडी पडदा आणि त्याच्यात चित्रकार एकच आहे, रंग सेम एकच आहेत, परंतु त्याच्यातून अनेक चित्र तो काढतो. चित्रकार एकच आहे, रंग एकच आहेत, सारखेच रंग आहेत आणि त्या रंगांमधनं आणि पडदाही एकच आहे आणि त्यातनं तो अनेक रंग अनेक चित्र काढतो. त्याचप्रमाणे भगवंताचं तत्व एक आहे आणि त्या तत्वातून हे अनंत विश्व निर्माण झालेलं आहे, अनंत आकार निर्माण झालेले आहे. तर हे त्यांनी खूप सुंदर रीतीने समजवलेलं आहे. हे ज्ञान त्यांना झालं. माऊली पण म्हणतात ना, माऊलींची पण ओवी आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. तर ही ओवी माऊलींची आहे. भगवद्गीतेत आपण, ज्ञानेश्वरीत आपण तो अभ्यास केला. आता पुढचं सांगताय, हे सर्व आपण जे वाचतो पुढचं हे आहे आणि आपल्या आतमध्ये ते बुद्धीने आणि मनाने स्वीकारतो, पक्क करतो. ही आपली पहिली पातळी आहे, साधनेची म्हणा किंवा समजण्याची म्हणा किंवा अध्यात्माची म्हणा. पहिलीपेक्षा सुद्धा चांगली पातळी आहे ही सुद्धा, की हे मानणं, स्वीकारणं, पहिल्यांदा मानणं, मानल्यानंतर स्वीकारणं, बुद्धीला पटणं, मनाला पटणं, ही सुद्धा चांगली अवस्था आहे. पण ह्यांनी प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे
ध्यानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे की आत्मा म्हणजेच परमात्मा तत्व आहे, प्रॅक्टिकली पाहिलेलं आहे. तर ही गोष्ट आहे आपल्यांमध्ये आणि या महान विभूतींमध्ये, की आपल्याला हे मार्जिन आहे की आपण पण पाहू शकतो, आपण पण तेवढी साधन केलं तर आपणही पाहू शकतो, आपणही ते मार्गक्रमण नक्की करू शकतो. आता बाबा मुक्तानंद पुढे म्हणत आहेत, साक्षात्कार हा आपण टॉपिक आज पूर्ण करू, म्हणजे मग उद्याला पूर्ण होईल. साक्षात्कार. ध्यानाची मात्रा पूर्ण होत चालली, साधनेची समाप्ती, परमार्थ यात्रेची पूर्ती, अंतरात्म्याची पूर्ण तृप्ती समीप आली. आता इथे यांनी आत्मसाक्षात्कार केला. आत्मा हेच परमात्मा तत्व आहे, परमात्म्याचा तो पूर्ण अंश आहे, हा साक्षात्कार केला त्यांनी पुरुषाच्या रूपात. आणि त्यांना ज्ञानही झालं की सर्वच आकारांमध्ये हीच परमात्मा शक्ती, हेच परमात्मा तत्व आत्मरूपाने वास करत आहे. हे सर्व त्यांना ज्ञान झालं, तरीसुद्धा अपूर्णता त्यांना जाणवत होती. आणि मग इथे ते देतात, पूर्णतेस शरण गेले आपल्या गुरूंना. आणि आता ती अपूर्णता काय आहे हेच आता ह्या साक्षात्कार ह्या प्रकरणामध्ये ते सांगतात. बाबा मुक्तानंद म्हणतात, साधनेची समाप्ती, परमार्थ यात्रेची पूर्ती, अंतरात्म्याची पूर्ण तृप्ती समीप आली. साधनेची समाप्ती होत आहे आता, परमार्थ यात्रेची पूर्ती पण होते. ही यात्रा त्यांनी चालवली होती, जी यात्रा 3.5 हाताच्या शरीरापासून ती सुरुवात झाली. आणि त्याच्याही आधी जी अनुभव आला तो कामेंद्रियांच्यापासून सुरू झाला. तिथं कुंडलिनी शक्तीचं जागरण सुरुवात झालं. आणि त्यानंतर हे 3.5 हाताच्या शरीरापासून सुरू झाली, ते आत्मसाक्षात एक एक पाकळी आत जात स्थूल देह, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर, त्याच्यानंतर कारण शरीर, त्याच्यानंतर महाकारण शरीर करत ते आत्मसाक्षात्कार घेतला. आत्मा पाहिला त्यांनी, त्यानंतर आत्मा हेच परमात्मा तत्व आहे पाहिलं. अशी यात्रा करत ते आलेत. म्हणजे साधनेची समाप्ती होत आली, आता ध्यानाची समाप्ती होत आली आहे. आणि ही जी यात्रा आहे त्यांची, ही यात्रा जे आता कुंडलिनीचं जागरण होऊन तिथून ती ह्या साक्षात्कारपर्यंतची यात्रा, त्या यात्रेची पण त्यांची समाप्ती होत आली. आणि अंतरात्म्याची पूर्ण तृप्ती समीप आली. आणि आता अंतरात्मा पूर्णतः तृप्त होणार, तो टप्पा आता जवळ आलेला आहे. गुरुदेवांच्या आज्ञापालनाचे कार्य पूर्ण होण्याची वेळ आली. गुरुदेवांच्या म्हणजे त्यांच्या गुरुदेवांनी, भगवान नित्यानंदांनी जी आज्ञा केली होती, काय आज्ञा केली होती त्यांना अनुग्रह देताना, ते म्हणजे 3 गोष्टी होत्या. अनुग्रहाचा मंत्र होता ओम नमः शिवाय, दुसरा मुद्दा होता शिवोहम बनणारे, या मंत्राच्या आधारे काय बन, शिवोहम बनणारे. आणि तिसरा सब मंत्र ओम रे, सर्व काही ओम, म्हणजे सर्व काही एक आहे हे. तर हे जे त्यांना दिलं होतं, हे 3 गोष्टीच सांगितल्या होत्या. त्या सर्व म्हणजे ही आज्ञा होती गुरुदेवांची. तर गुरुदेवांच्या आज्ञा पालनाचे कार्य पूर्ण होण्याची वेळ आली. याला दिव्य साक्षात्कार किंवा मनुष्याचा भाग्योदय म्हणतात. परमार्थाच्या यात्रिकांचा साधनरूपी रथ या ठिकाणी पोहोचताच कायम थांबून जातो. परमार्थाच्या यात्रिकांचा साधनरूपी रथ या ठिकाणी पोहोचताच कायम थांबून जातो. इथे रथ थांबणार आहे आता. या स्थानी पोहोचल्यावर काहीही दिसत नसले तरी सर्व काही पाहिल्यासारखेच होऊन जाते. सर्व काही प्राप्त झाले असा दृढ निश्चय अंतर्यामी आपोआप दृढ होतो. याची प्राप्ती झाल्यानंतर साधक आनंदात बसतो, आनंदात झोपतो, आनंदात फिरतो आणि आनंदात आत बाहेर येतो जातो. तो आनंदाने आश्रमात राहतो, आनंदाचेच आचरण करतो.
त्याचा भोजनादी सारा व्यवहारही आनंदमय होतो. आता मी भवसिंधू पार करून गेलो आहे अशी प्रत्यक्ष अनुभूतीही त्याला येऊ लागते. या स्थितीचा क्षणभर अनुभव आला तरी सारे व्यवहार करीत असतानाही त्यांच्यामुळे होणारा क्षोभ मिटून जातो. हृदय सागराप्रमाणे गंभीर होऊन जाते. मनाचे सर्व क्लेश दूर झाल्यामुळे चित्त चितिरूप होऊन जाते. मनाचे सर्व क्लेश दूर झाल्यामुळे चित्त चितिरूप होऊन जाते. सर्वांचा जीवलक, सर्वांचा आत्मा मीच आहे, मीच आहे, मीच आहे असा अंतर्ध्वनी ऐकू येऊ लागतो. ज्याच्या दर्शनाने साधक निर्द्वंद्व सुख भोगतो. आनंद, अभेद ज्ञान, अद्वैत सुख, समतेचे ज्ञान प्राप्त करून घेतो. त्या सच्चिदानंदमय निलेश्वराचे मला पुन्हा एकदा दर्शन झाले. इथे सांगतायत काय की आता सर्व चित्तातला क्लेश दूर झाल्यामुळे ते चित्तच शक्तिशाली झालंय. ते चित्त शक्तिशाली झालं. आता त्या चित्तात काही उठू नाही शकत. कुठलीही वृत्ती, कुठलाही विकार, कुठलाही विचार काहीही उठू शकत नाही. इतकं ते पूर्ण चित्तच चितिमय झालंय, चैतन्ययुक्त झालंय. कुंडलिनी शक्तीने ते व्याप्त झालेलं आहे पूर्णतः. तर इथे सांगतायत की मनाचे सर्व क्लेश दूर झाल्यामुळे चित्त चितिरूप होऊन जाते. सर्वांचा जीवलक, सर्वांचा आत्मा मीच आहे, मीच आहे, मीच आहे असा अंतर्ध्वनी ऐकू येऊ लागतो. ज्याच्या दर्शनाने साधक निर्द्वंद्व सुख भोगतो. अभेद ज्ञान, अद्वैत सुख, समतेचे ज्ञान प्राप्त करून घेतो. त्या सच्चिदानंदमय निलेश्वरीचे मला पुन्हा एकदा दर्शन झाले. आता पुन्हा निलेश्वरी आली आहे समोर. आता म्हणतात, माझ्या प्रिय आत्मरूप सिद्ध विद्यार्थ्यांनो, माझे आताचे ध्यानही पूर्वीच्या ध्यानासारखेच होते. आता काय साक्षात्कार होतोय ते वर्णन करतायत. माझे आताचे ध्यानही पूर्वीच्या ध्यानासारखेच होते. अंतरात भगवान श्री नित्यानंदांनी जणू काही एक झटका दिला. झटका बसताच 72,000 नाड्यांतील रक्ताच्या कणाकणात रक्तेश्वरी ज्योतीची लाल किरणे चमकू लागली. ताबडतोब समोर श्वेतेश्वरी उभी राहिली. नंतर श्वेतेश्वरीचा आधार कृष्णेश्वरी आणि कृष्णेश्वरीचा परम आधार माझी आवडती निलेश्वरीही आली. निलेश्वरी प्रगट होताच एकदम ध्यान चढले. दृष्टी ऊर्ध्व झाली. दोन्ही डोळ्यांचे नीलबिंदू इतके शक्तिशाली बनले की त्यांनी वरती सहस्त्रदलाच्या मध्यभागी ब्रह्मरंध्रात लपून बसलेल्या परमशुद्ध नील पुरुषाला बाहेर खेचून आणून माझ्यासमोर उभे केले. त्या छोट्याशा नीलाकडे पाहता पाहता त्याची प्रभा फाकून सर्वत्र पसरत आहे असे मला दिसू लागले. आकाशापासून पृथ्वीपर्यंत सारे चराचर नीलप्रभेने व्यापून टाकले. आता त्यांना जे ध्यान लागले त्या ध्यानामध्ये त्यांना पहिल्यांदा रक्तेश्वरी म्हणजे प्रत्येक शरीराच्या प्रत्येक कणाकणात, रक्ताच्या कणाकणात, सर्व पेशींच्या कणाकणात त्यांना ती लाल रंगाची ज्योत पूर्णतः व्याप्त आहे. त्यानंतर त्यांना रक्तेश्वरीनंतर श्वेतवर्णाची ज्योत, त्यानंतर त्यांना आतली ज्योत कृष्णवर्णाची, त्यानंतर नीलवर्णाची, त्यानंतर त्यांना नीलबिंदू दिसतोय. त्या बिंदूतनं मग पुरुष, नीलपुरुष बाहेर दिसतोय. तो नीलपुरुष बाहेर आलेला आहे आणि तो नीलपुरुष बाहेर आल्यानंतर तो कसा, आता त्याचं स्वरूप काय होतंय ते आता सांगत आहेत. सगळ्यांनी खूप छान रीतीने आपण लक्ष देऊन आपण ऐकूयात, वाचूयात. तर आता ते म्हणतायत की दोन्ही डोळ्यांचे नीलबिंदू इतके शक्तिशाली बनले की त्यांनी वरती सहस्त्रदलाच्या मध्यभागी ब्रह्मरंध्रात लपून बसलेल्या परमशुद्ध नीलपुरुषाला बाहेर खेचून आणून माझ्यासमोर उभे केले. त्या छोट्याशा नीलाकडे पाहता पाहता त्याची प्रभा फाकून सर्वत्र पसरत आहे. आता तो नीलपुरुष आहे, तो नीलपुरुष त्याचं तेज आहे, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरत आहे असं दिसलंय. आणि सांगतायत ते की त्या छोट्याशा नीलाकडे पाहता पाहता त्याची प्रभा फाकून सर्वत्र पसरत आहे असे मला दिसू लागले. आकाशापासून पृथ्वीपर्यंत सारे चराचर नीलप्रभेने व्यापून टाकले. आता तो बिंदू राहिला नव्हता जिला शास्त्रकार किंवा सत्याचे साक्षात्कारी चिन्मय चिती ज्योती म्हणतात.
त्या झगमगणाऱ्या चमकणाऱ्या विशाल प्रभेचे स्वरूप आता त्याला प्राप्त झाले. त्या प्रभेने सारा विश्वाकार व्यापून टाकला. विकसित होणाऱ्या त्या चिन्मय प्रभेत पृथ्वीचा उदय होत आहे असे मला दिसले. अग्नी ज्वालेतून निघणाऱ्या धुमाप्रमाणे त्या चिन्मय प्रभेतून या जगताचा उदय होत आहे. ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू आणि तंतूमध्ये वस्त्र निहित असते त्याचप्रमाणे त्या चिन्मय प्रभेत जग आणि जगतात चिन्मय प्रभा भरली आहे असे हे मी प्रत्यक्ष पाहिले. ज्याप्रमाणे एक बीजच वृक्ष बनून शाखा पल्लव पुष्पफलादी रूपांनी प्रगट होतो त्याप्रमाणे ती चिती स्वतःमध्ये पशुपक्षी कृमिकीटक देवदानव नरनारी इत्यादी विश्व निर्माण करीत असते. ती स्वतःच सर्व काही बनत असते. ती दैदिप्यमान परमसौंदर्ययुक्त चिन्मय प्रभा आता माझ्या आत बाहेर वर खाली सगळीकडे एक प्रकारच्या शांत परमानंदमय रूपाने स्फुरत असलेली मला दिसू लागली. काय म्हणतात? ती दैदिप्यमान परमसौंदर्ययुक्त चिन्मय प्रभा आता माझ्या आत बाहेर वर खाली सगळीकडे एक प्रकारच्या शांत परमानंदमय रूपाने स्फुरत असलेली मला दिसू लागली. डोळे उघडले तरी ध्यान चालूच होते. ज्याप्रमाणे पाण्यात बुडी मारलेल्या माणसाला चहूबाजूंनी पाणीच पाणी असून दुसरे काहीही नाही असे दिसते त्याप्रमाणे माझ्याही चहूबाजूला तो चिन्मय पुंजच पसरलेला दिसत होता. या स्थितीत जगत लुप्त झाले होते. मला फक्त तेजच तेज दिसत होते. सूर्य नारायणाकडे पाहणाऱ्याला ज्याप्रमाणे त्याच्यातून असंख्य किरणे सर्वत्र पसरत असलेली दिसतात त्याचप्रमाणे माझ्या समोर असलेल्या नीलातून असंख्य तेजछलाका चारी दिशांना पसरत होत्या. आता इथे जो तो नीलपुरुष आहे तर तो नीलपुरुष पूर्णतः त्यांना तो इतका व्यापक झाला की तो आकाशापासून पृथ्वीपर्यंत जमिनीपर्यंत आणि सर्व दिशांनी तो पसरलेला आहे. आणि त्यांना जाणवलं की त्या नीलपुरुषामध्ये पृथ्वीचा उदय होतोय. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी निर्माण होते आणि या संपूर्ण सृष्टीमधल्या ज्या सर्व जीवयोनी आहेत त्या त्यांना तिथे दिसत आहेत. सर्व पशु पक्षी कीटक हे सर्व त्यांना त्या नीलपुरुषामध्ये दिसत आहेत. तर आणि त्यांना तेच म्हणजे ते बाहेरही ते दिसतंय आणि इतकंच नाही तर त्यांच्या आतमध्ये सुद्धा ते पूर्णतः तो प्रकाश दिसतोय. बाहेरही प्रकाश. आणि त्या नीलपुरुषामध्ये हे जरी सर्व काही वेगवेगळे जीवयोनी दिसत असल्या तरी सुद्धा ते सर्व काही प्रकाशाचं आहे, तेजाचं आहे हे त्यांना दिसतंय. म्हणजे संपूर्ण जसा मासा पाण्यात असतो तेव्हा त्याला सर्वत्र पाणी आहे तसंच आत बाहेर सर्वत्र तसंच त्याला ह्यांना जाणवतंय की हे संपूर्ण विश्व हे त्या नीलपुरुषातनं म्हणजे त्या परमात्म तत्वातनं निर्माण झालंय आणि या विश्वामध्ये ती ज्योती आहे अशा प्रकारे. तर त्यामुळे त्यांना त्यांच्या आतही ते दिसतंय चैतन्य पूर्णतः प्रकाश, बाहेरही प्रकाश. त्यांना सर्वत्र प्रकाश 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 प्रकाशाचा सागर त्यांना हे दिसतंय. अशा रीतीने त्यांना पूर्णतः त्या नीलपुरुषामध्ये पूर्ण विश्व दिसलेलं आहे. पहिल्यांदा त्यांनी दाखवलंय की त्यांची प्रत्येक पेशी त्या नीलपुरुषाची की त्याच्यामध्ये प्रत्येक पेशीत सामर्थ्य आहे. खाण्याचं, पिण्याचं, पाहण्याचं, ऐकण्याचं हे सगळं सामर्थ्य आहे. आणि आता दाखवलंय की त्या नीलपुरुषाचा प्रत्येक किरण हा त्यामध्ये हे पूर्ण विश्व सामावलेलं आहे. इथे सांगतात सूर्यनारायणाकडे पाहणाऱ्याला ज्याप्रमाणे त्याच्यातून म्हणतात असंख्य किरणे सर्वत्र पसरलेली दिसतात त्याचप्रमाणे माझ्या समोर असलेल्या नीलातून असंख्य तेजशलाका चारी दिशांना पसरत होते. हे जग आणि मी असा फरक नाही राहिलाय. त्यांना सगळीकडे ते प्रकाश प्रकाश चैतन्यच दिसत आहे. आत बाहेर सर्वत्र जिथे नजर जाईल तिथे तो प्रकाश आणि ते चैतन्यच ती चेतनाच दिसते. ते म्हणतात आता मला जगदाभास राहिला नाही. मी दिव्य भाव संपन्न बनून गेलो. सर्वत्र पसरणाऱ्या त्या किरणपुंजातील नीलबिंदूमध्ये श्री गुरुदेव एक हात वर करून आशीर्वाद देत उभे आहेत असे मला दिसले. भगवान नित्यानंद त्यांना त्या सर्व चैतन्याच्या सागरामध्ये प्रकाशाच्या सागरात तिथे त्यांना त्यांचे सद्गुरू दिसत आहेत भगवान नित्यानंद आणि एक हात वर करून आशीर्वाद देत उभे आहेत असे मला दिसले.
ते माझे परम आराध्य नित्यानंद होते. पुन्हा पाहतो तर तिथे नित्यानंद नसून त्रिशूलधारी परशिव उभे असलेले दिसले. किती सुंदर मनोरम रूप! सारे नीलपुंजाचेच बनलेले. हात, पाय, नखे, मस्तक, जटा सारे काही नीलमय. पाहता पाहता नित्यानंद रूपही बदलले, परशिव रूपही बदलले आणि त्या ठिकाणी मला पूर्वी असलेल्या प्रतीक दर्शनातला मुक्तानंद दिसू लागला. हो, मी मुक्तानंदालाही त्याच चिन्मय किरणपुंजात पाहिले. त्याच निलिमेचे त्याचे शरीर बनले आहे. निलिमेचीच बनलेली शाल आणि रुद्राक्षमाला देखील. पुन्हा शिव दिसू लागले. शिवजींच्या नंतर त्या नीलबिंदूत नित्यानंद दिसू लागले. तो किरणपुंज अजूनही तसाच होता. काय त्या किरणांची मनोहर चमक, काय त्यांचा रंग! चमचमणाऱ्या चिन्मय प्रभेत मला नित्यानंदांचे दर्शन झाले. पाहता पाहता ते त्या नीलात अंतर्धान पावले. बर्फ वितळून ज्याचे पाणी व्हावे किंवा कापूर उडून जाऊन त्याच्या सुगंधाने सारे वायुमंडळ भरून जावे, त्याप्रमाणे नित्यानंद अस्पष्ट होत होत त्या सर्वत्र पसरलेल्या किरणपुंजात मिसळून गेले. त्यांचे नामरूपही शिल्लक राहिले नाही. केवळ झगमग झगमग करणारा किरणपुंज मात्र शिल्लक राहिला. मग त्याची सर्वत्र फाकलेली किरणे एकत्र गोळा होऊन पुन्हा त्या नीलमण्यात समाविष्ट झाली आणि नंतर फक्त एक मसुराप्रमाणे नीलमणीच दिसत राहिला. नंतर तो नीलमणी जिथून बाहेर आला होता त्या सहस्त्रदलात विलीन झाला. सहस्त्रदलात तो समाविष्ट होताच मुक्तानंदाला मीपणा, शुद्धी, स्मृती, आत बाहेर काहीही राहिले नाही. गुरुदेवांची परवानगी नसल्यामुळे, परमेश्वराची इच्छा नसल्यामुळे, सिद्धांचा आदेश नसल्यामुळे यापुढील एक परमगुह्य विषयासंबंधी मात्र मी या ठिकाणी काही लिहू शकत नाही. आता इथे ते देत आहेत की अशा पद्धतीने संपूर्ण तेजाचा सागर त्यांना आत बाहेर सर्वत्र दिसतोय. तिथेच त्या सागरामध्ये त्यांना त्यांचे सद्गुरू भगवान नित्यानंद हात वर करून आशीर्वाद देताना दिसत आहेत. आणि ते नित्यानंदांचं स्वरूप नंतर तिथे सुद्धा नंतर नीलपुरुष दिसतोय. म्हणजे ते सुद्धा परमात्म तत्व आणि तिथे दिसत आहेत. आणि ते इथे त्रिशूलधारी असं सर्व ते वर्णन केलेलं आहे. निळ्या रंगाचं शरीर म्हणजे भगवान नित्यानंदांचं पण स्वरूप त्यांना पूर्णतः परमात्मा त्या नीलपुरुषाचं दिसलं. आणि नंतर त्या नीलपुरुषाच्या नित्यानंदांच्या ठिकाणी त्यांना मुक्तानंद पण दिसला. तर अशा पद्धतीने सर्व काही तत्व एक आहे, भगवत तत्व आहे ही अनुभूती झाली. आणि नंतर पुन्हा परत तो नीलपुरुष जो आहे तो नीलबिंदूमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि तो त्यांच्या मस्तकात त्या बिंदूने प्रवेश केलेला आहे. आणि अशा पद्धतीने त्यांची दृष्टिवृत्ती पूर्णतः आता बदलून गेली आहे. भेदवृत्तीच गेली. आता त्यांनी साक्षात प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे की सब एक आहे, सर्व काही एक आहे. त्यामुळे त्यांची भेदवृत्ती गेलेली आहे. आणि आता इथे ते देत आहेत की मीही इथेच सांगतायत. नंतर तो नीलमणी जिथून बाहेर आला होता त्या सहस्त्रदलात विलीन झाला. पुन्हा तो त्यांच्या मस्तकात त्याने प्रवेश केलेला आहे. सहस्त्रदलात तो समाविष्ट होताच मुक्तानंदाला मीपणा, शुद्धी, स्मृती, आत बाहेर काहीही राहिले नाही. मीपणा गेला, आत बाहेर शुद्धी, स्मृती काहीही राहिले नाही. कोणताच भेद राहिला नाही. गुरुदेवांची परवानगी नसल्यामुळे, परमेश्वराची इच्छा नसल्यामुळे, सिद्धांचा आदेश नसल्यामुळे यापुढील एका परमगुह्य विषयासंबंधी मात्र मी या ठिकाणी काही लिहू शकत नाही. अजून पुढचा एक अनुभव आला आहे पण तो अनुभव सांगण्याची परवानगी नाही आहे. तर इथंच ते थांबलेले आहेत. पुढे म्हणतात माझी अंतरसमाधी लागून गेली. असाच काही वेळ निघून गेला. पुन्हा ब्रह्मभाव येऊ लागला. इथे ते सांगतायत की माझी अंतरसमाधी लागून गेली. असाच काही वेळ निघून गेला. पुन्हा द्रष्टाभाव येऊ लागला. तो भाव निर्माण झाल्याबरोबर जिचे शंकराचार्यांनी सच्चिन्मय निलिमा असे वर्णन केले आहे ती निलिमा प्रकट झाली. आता तो नीलमणी आतमध्ये गेल्यानंतर त्यांना तीव्र ध्यानावस्थेतच आहेत ते पूर्णतः.
आणि ते सांगतात की मी सहस्त्रदलाच्या केंद्रस्थानी असलेल्या सर्वाधार नीलबिंदूच्या मध्यभागी प्रवेश करीत आहे असा मला अनुभव येऊ लागला. त्यात प्रवेश करताच पुन्हा एकदा मला सर्वव्यापी विश्वदर्शन झाले. मी सगळीकडे नजर टाकली. जितके म्हणून नरनारी, छोटे मोठे, उच्च नीच दिसत होते त्या प्रत्येकात एक नीलमणी दिसत होता. जो नीलमणी मला स्वतःत दिसत होता तोच सर्वांच्या अंतर्यामी दिसत होता. सर्वांच्या सहस्त्रदलात हाच अंतरात्मा वास करीत असतो असे पूर्ण ज्ञान होताच ध्यानोत्थान होऊन मी भानावर आलो. थोड्या वेळाने पूर्ण देह भानावर आलो. देहभावात आल्यानंतरही माझ्या अंतर्मनाला तो नीलबिंदू दिसत होता. त्याच्याकडेच माझे सारे लक्ष आकृष्ट होत होते. त्याच्याकडे बघता बघता मला समता आणि शांती प्राप्त झाली. दिवसेंदिवस हे ध्यान वाढत गेले. अजूनही मी ध्यान करतो. आता पाहण्याचे काही बाकी राहिलेले नाही अशी मनाची सहज खात्री झाली आहे. आता मला ध्यानात पूर्णता प्राप्त झाली आहे असा सहज विश्वास वाटू लागला आहे. कारण त्या नीलबिंदूच्या आत मला जी 3 प्रकारची दृश्ये दिसली आणि नंतर त्यातून प्रकाशाचा जो एक शीतल नीलपुंज सर्वत्र पसरलेला मी पाहिला, तो चिन्मय प्रकाश बाह्य जगतात अद्याप तसाच पसरून राहिला आहे, नष्ट झालेला नाही. डोळे बंद केले तरी तो चमचम करीत मृदूहूनही मृदू, कोमलाहूनही कोमल आणि सूक्ष्माहूनही सूक्ष्म रूपाने चमकत असतो. डोळे उघडल्यावरही तो नील तेजोपुंज मला सर्वत्र दिसत असतो. कोणाकडेही पाहिले की आधी मला तो नील प्रकाश दिसतो आणि मग ती व्यक्ती दृष्टीस पडते. एखाद्या वस्तूकडे पाहिले तरी प्रथम तो मधुमय सूक्ष्म चिन्मय किरणपुंज चमकू लागतो आणि मग ती वस्तू दिसते. चित्तवृत्ती जिकडे जाते तिकडे तेजपुंजात चमकणारे जगच दृष्टीस पडते. शूद्र किंवा महान कोणत्याही वस्तू दिसल्या की तुकाराम महाराजांच्या यापूर्वी दिलेल्या अभंगाचा भावार्थ अनुभवाला येतो. म्हणजेच माझ्या नेत्रात त्या नीलप्रभेकडून जे अंजन घातले गेले त्यामुळेच मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. तर अशा पद्धतीने हा साक्षात्कार त्यांना झालेला आहे आणि पूर्ण पुरुष ते झाले. त्यांना पूर्ण अध्यात्माच्या सर्व पातळ्या ज्या असतात त्या त्यांनी पूर्ण केल्या आणि हे सर्व जगत हे भगवंतातनं निर्माण झाले आणि भगवत तत्व सर्वत्र आहे हे त्यांना अनुभूती आली. आणि त्यांनी सांगितलं की ते नील अंजन म्हणजे नील पुरुषाचं दर्शन झाल्यानंतर ते नील अंजन डोळ्यात म्हणजे आता त्यांना कुठेही कोणाकडेही पाहिलं, जरी स्त्री पुरुष असो, लहान मोठे किंवा कोणतेही पशुपक्षी वनस्पती असो, त्यांना ते पहिल्यांदा ते प्रकाशमयच दिसतं आणि नंतर ती आकृती दिसते. त्यांना आतमध्ये असलेल्या तेजाचंच दर्शन पहिलं होतं. त्यानंतर म्हणजे आपल्याकडे पण जर भगवान नित्यानंद आणि बाबा मुक्तानंदाने पाहिलं तर आपल्यालाच आपल्यातला प्रकाश नाही दिसत आहेत, पण आपल्याला ते आधी प्रकाश हे दिसणार, नंतर आपली आकृती देहाची त्यांना दिसणार. ह्या पद्धतीने त्यांचं सर्वत्र त्यांना आत बाहेर सर्वत्र भगवत तत्व आणि ते प्रकाश प्रॅक्टिकली जे आहे ते फक्त मांडणं किंवा फक्त बुद्धीने निर्णय करणं किंवा मनाने मांडणं असं नसून प्रत्यक्षात त्यांना त्या पद्धतीने ते सर्व दिसू लागलं. आणि तरीसुद्धा ते म्हणतात की माझं ध्यान चालूच होतं. म्हणजे हे पूर्ण पुरुष होऊन पूर्ण साक्षात्कार प्राप्त होऊनही हे ध्यान म्हणजे हे सर्व महान विभूती ध्यान बाकी सोडत नाही. त्यांची ती साधना त्यांची अविरत अखंड पुढे चालूच असते. तर अशा पद्धतीने म्हणजे इथं यात्रा त्यांची पूर्ण झाली. जे आता ज्ञानेश्वरीमध्ये पण आपण पाहिलं की विश्वरूप दर्शन करवलं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि विश्वरूप दर्शन केल्यानंतर मग अर्जुनाला खात्री पटली पूर्ण आणि ते ज्ञान झालं. जणू काही तसंच हे विश्वरूप दर्शनच आहे की जे बाबा मुक्तानंदांना झालेलं आहे. आणि ते दर्शन म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मतत्वात केवढं मोठं सामर्थ्य आहे, प्रत्येकाच्या आपल्या आतमध्ये ते आहे आणि हे आपण ह्या सर्व अनुभवांच्या आधारे समजू शकतो. तर इथं आपण थांबूयात.